Good morning students. Today we are going to start the remaining part of our third lesson, sentence types class 4. Okay. In today's period we are going to learn one question. Okay. Compare the following sentences. खालील सेंटेन्स आपल्याला काय करायचे कंपेअर करायचे म्हणजे दोन सेंटेन्स दिलेले असतील तर त्यांची तुलना करायची. In previous class we also learned that the assertive sentence into negative sentence. We can change the assertive sentence into negative sentence. Like the same thing here. Look here. We have a holiday today. It is the first sentence. We have a holiday today. Full stop. Now, second sentence. He has a watch. Full stop. And third one. I have some money in my pocket. These are the assertive sentence. दिलेले वाक्य हे काय आहेत? Assertive sentence आहेत होकारार्थी in the sense of positive sense. Okay. Now the same sentence here, the downside, but their sense of sentence is negative. बघा खाली दिलेले वाक्य आहे जशा तसे फक्त त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे निगेटिव्ह सेन्स ऍड केलेला आहे म्हणजे एक वर्ड ऍड केलेला आहे. ओके. वी हॅव नो हॉलिडे टुडे. हिअर वी अटॅच ओनली नो. या ठिकाणी आपण फक्त नो ऍड करून दिलेलं सेंटेन्स पॉझिटिव्ह आपण त्याला नकारार्थी केलेले. मागील तासिकेमध्ये आपण काय केलं दिलेल्या सेंटेन्स मध्ये नॉट ऍड करून आपण काय केलेले पॉझिटिव्ह सेंटेन्सला निगेटिव्ह केलं. पण या ठिकाणी आपण करतोय की नो ऍड करून काय ऍड करून नो ऍड करून आपण काय करतोय की पॉझिटिव्ह सेंटेन्सला निगेटिव्ह करतोय. वी हॅव नो हॉलिडे टुडे. ओके. We have a holiday today चा आपण काय केलं निगेटिव्ह. We have no holiday today by attaching or by adding no. आपण काय केलेलं आहे no ऍड केलेलं आहे आणि आपण निगेटिव्ह बनवले. नाउ द सेकंड सेंटेन्स. He has a watch. त्याच्याकडे घड्याळ आहे वॉच आहे. ओके. We can make negative the same sentence. He has no a watch. He has no a watch. त्याच्याकडे वॉच नाहीये घड्याळ नाहीये त्याच्याकडे घड्याळ नाही. ओके. नाउ द थर्ड सेंटेन्स इज हिअर. आय हॅव सम मनी इन माय पॉकेट. आय हॅव सम मनी माझ्याकडे काही पैसे आहेत. इन माय पॉकेट माझ्या खिशामध्ये काही पैसे आहेत. सम पॉझिटिव्ह सेन्स साठी आपण काय वापरतो सम वापरतो. ओके. नाउ द सेम सेंटेन्स इनटू निगेटिव्ह. आय हॅव नो मनी. हिअर वी अटॅच नो. आय हॅव नो मनी इन माय पॉकेट. माझ्या पॉकेटमध्ये खिशामध्ये पैसे नाहीयेत. आपण दिलेल्या सेंटेन्स मधील सम हा शब्द पॉझिटिव्ह असलेला वगळून त्या ठिकाणी आपण नो यूज केलेला आहे. दिलेला पॉझिटिव्ह सेंटेन्स आपण निगेटिव्ह केलेला आहे. ओके. दीज आर द निगेटिव्ह सेंटेन्स अँड अबोव आर द affirmative or assertive sentence. Okay. Now note here. We also use no to make a negative sentence. आपण काय करू शकतो no चा वापर करून निगेटिव्ह सेंटेन्स बनवू शकतो. ओके. नाउ द सेम थिंग इज हिअर. कंपेअर द फॉलोइंग सेंटेन्सेस. आपल्याला खाली दिलेल्या सेंटेन्सची काय करायचे कंपेअर करायचे तुलना करायचे. नाउ वी शॅल वेट फॉर यू. वी शॅल वेट फॉर यू. आम्ही तुझ्यासाठी वाट पाहू. ठीक आहे. आम्ही तुझी वाट पाहू अशा पद्धतीचं सेंटेन्स. वी शॅल नॉट वेट फॉर यू. हिअर वी अटॅच नॉट. बघा आता या ठिकाणी दिलेले जे आहे शॉल विल हे मॉडेल ऑक्झिलरी आहे. मॉडेल ऑक्झिलरी असलं तरी सुद्धा आपण त्याचं निगेटिव्ह बनवू शकतो आणि त्यामध्ये आपण काय अटॅच केलेलं आहे नॉट अटॅच केलेलं आहे. हे सुद्धा सहाय्यकारी क्रियापदे आहेत पण ते कसे आहेत मॉडेल ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे वेगळे जे की काय असतात सहाय्यकारी क्रियापद असतात. पण जर वाक्यामध्ये मुख्य क्रियापद आलं नसेल फक्त हेल्पिंग होप म्हणून काम करतात ते कुठलं शॅल. आणि यांचं सुद्धा आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स आपण काय करू शकतो निगेटिव्ह सेंटेन्स करू शकतो. वी शॅल नॉट वेट फॉर यू. नाउ द सेकंड सेंटेन्स इज हिअर. ही कॅन स्विम. ही कॅन स्विम फुल स्टॉप. नाउ लुक हिअर. He cannot swim. Here we attach not to make negative sentence. Okay. Now the third sentence. The Sipai may go. Sipai. This is the word. Okay. Look here. ब्रिटिश काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश सैन्यामध्ये जे हिंदी सैनिक होते त्यांना आपण काय म्हणत गेलो शिपाई. रिमेंबर दिस शिपाई. ओके. The Sipai may go. The Sipai may not go. Here we attach not
and make the positive sentence into negative sentence, and the last sentence, you must do it. Okay, here we use not, you must not do it. Okay, and we make that affirmative sentence or positive sentence into negative sentence. Okay, any sentence with the help of no, not, we can make the positive sentence into negative sentence. I hope you can easily understand the all content related with this topic. The remaining part of this lesson we will see in next video. Thank you.